पुण्यातील विमाननगर येथील एका बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनीवर हिंदू कर्मचाऱ्यांशी धार्मिक भेदभाव केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कंपनीतील कर्मचारी पवनकुमार बगाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करत हिंदू सण आणि धार्मिक प्रतीकांबाबत दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप केलाय. तक्रारीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित ट्रेडिशनल डे मध्ये त्यांच्या बॅचला पारंपरिक वेशभूषेची परवानगी नाकारण्यात आली. तसेच रामनवमीचे आयोजन करण्यात आले नाही. मात्र रमजान काळात मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नमाज हॉल उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. याशिवाय रामनामाचा गमछा आणि रुद्राक्ष परिधान केल्यामुळे त्यांना आक्षेप घेण्यात आल्याचाही आरोप तक्रारदाराने केलाय. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक ईमेल पाठवूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या सर्व आरोपांवर संबंधित कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे. माझं नाव पवनकुमार गोपालराव बगाडे. मी राहणार मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तालुका लोहा, डिस्ट्रिक्ट नांदेडचा आहे, पण इथे पुण्यामध्ये राहायला वाघोली बीजेस मध्ये आहे. मी आता कार्यरत कॉन्सन्ट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, विमाननगर चौक इथे काम करतो. इथे मी 26 जानेवारी 2026 26 जानेवारी 2026 रोजी रुजू झालेलो आहे. इथे ट्रेनिंग मध्ये आम्हाला आमचे जे ट्रेनर आहेत दिनाज तांबोली आणि नूरेन हक यांनी आम्हाला 18 फरवरीला 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने जो ट्रेडिशनल डे होणार होता, या ट्रेडिशनल डेला आम्हाला आपण हे करू शकत नाही किंवा क्लायंटला इंग्लंडवरनं जे क्लायंट येणार आहेत त्यांना हे म्हणजे आवडणार नाही किंवा ते आपल्याला अलाउड केलं जाणार नाहीये. त्यासाठी आपण हा ट्रेडिशनल डे करू शकत नाही आणि आपण तो नंतर करू अशा पद्धतीने माहिती दिली. त्यामुळे आम्ही ट्रेडिशनल डे करू शकलो नाहीये या ट्रेनिंग मध्ये. त्यानंतर ऑर्गनायझेशन मध्ये 7 मे 2026 रोजी मी जेव्हा रोजची सकाळची माझी पूजा करून जेव्हा मी भगवान श्रीरामाचा गमछा आणि रुद्राक्ष माळ घालून गेलेलो, तेव्हा गिनी नावाच्या एका व्यक्तीने मला ऑन फ्लोर सांगितलं की तू भगवान श्रीरामाचा गमछा आणि रुद्राक्ष माळ नको घालू, याबद्दल ड्रेस कोड पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे, कंपनीच्या ड्रेस कोड पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. तेव्हा मी या रिगार्डिंग खूप सारे ईमेल्स माझे जे HR आहेत अमित लाळे आणि रेश्मा चिकाळे यांना खूप ईमेल्स पण पाठवले. त्यांना रिगार्डिंग मी कंप्लेंट पण केलेली, पण त्या ईमेल्स वरती मला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं रिझोल्युशन किंवा कुठल्याही प्रकारची आम्हाला सोल्युशन देण्यात आलेलं नाहीये. इथे खूप सारखं म्हणजे इथं जे मॅनेजमेंट आहे, मी या बाबतीमध्ये किंवा या इन्सिडेंट बद्दल मॅनेजमेंट जसं की आसिफ शेख यांच्याकडे गेलेले आहेत. ते तिथले ट्रेनिंग हेड आहेत, त्यांना मी हे डिस्कशन पण केलेलं आहे. पण मला आसिफ शेखनी तुला जर इश्यू असेल तर तू रिझाईन करून घरी जा आणि तू कुठला मोठा चौधरी आहे का ह्या गोष्टींबद्दल अशा प्रकारचे त्यांनी मला शब्द वापरलेले आहेत तिथे. आणि त्यांनी मला फोर्सफुली रिझाईन करून जाण्यासाठी सुद्धा सांगितलेले आहे तिथं. या गोष्टीची नोंदणी मी विमाननगर पोलीस चौकीमध्ये 7 मे ला सुद्धा एक कंप्लेंट दिलेली आहे. यावरती कारवाई म्हणजे इन्व्हेस्टिगेशन होत आहे. याबद्दल मी तिथले व्हाईस प्रेसिडेंट अंकुश बन्सल आहेत, त्यांना पण माझे पूर्ण ईमेल फॉरवर्ड केलेले आहेत. त्यांच्याकडे माझे पूर्ण ईमेल्स आहेत. मी आजपर्यंत रेश्मा चिकाळेला आणि आम्ही त्यांना जे पण मेल्स केलेले इंटिमेशन्स मेल, त्याच्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारचं रिझोल्युशन केलेलं नाही, म्हणून मी अंकुश बन्सल यांना मेल पण केलेले आहेत. आणि इथं माझ्यावरती पूर्णपणे पार्शियलिटी होत आहे. माझं सर्टिफिकेशन जे आहे ते एप्रिल मंथ मध्ये झालेलं आहे. एप्रिल मंथ मध्ये माझं सर्टिफिकेशन झालेलं आहे, जी सर्टिफिकेशन स्टँडर्ड प्रोसेस आहे. तेव्हापासून आजपर्यंत मला कुठलाही मॅनेजर असाइन नाही केला. माझ्या सोबतची जी टीम आहे, माझ्यासोबतचे जे कलिग आहेत, त्यांना मॅनेजर असाइन करून ते फ्लोअरवर अंडर प्रोडक्शन मॅनेज काम करत आहेत. पण मला त्यांनी कुठल्याही प्रकारचा मॅनेजर असाइन नाही केला. याबद्दल पण मी त्यांना म्हणजे मॅनेजमेंट आसिफ सर, त्याच्यानंतर मोहसिन शेख यांच्याकडे पण मी इन्क्वायरी केलेले, पण आजपर्यंत मला अपडेटच म्हणजे तुला आम्ही अपडेट देऊ ह्या शब्दामध्येच त्यांनी मला आजपर्यंत त्याबद्दल उत्तर दिलेले आहे. ती जी कंपनीमध्ये साधारणपणे किती एम्प्लॉय आहेत? तिथे साधारणपणे 3500 जे लोक आहेत ते एम्प्लॉईज आहेत तिथे. हिंदू त्याच्यामध्ये किती? आता हिंदूज किती आहेत हे कमीत कमी 50% किंवा 30% रेशो आहे. त्याच्यामध्ये हिंदूज किंवा अदर कुणी पण असू शकतं. पण मॅनेजमेंट जे आहे ते स्पेसिफिक जर बघितलं तर इरवान शेख, त्याच्यानंतर मोहसिन शेख, आसिफ शेख, दिनाज तांबोली, नूरेन हक, सबा खान,
त्याच्यानंतर ती करीम. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मॅनेजमेंट जे आहे ते एका स्पेसिफिक म्हणजे रिलिजनचं आहे तिथे. त्या ठिकाणी हिंदूचे सण साजरे केले जात नाही आणि त्यांचे सण साजरे केले जातात. तिथे मी जसं 26 जानेवारीला मी जसं सांगितलं की 26 जानेवारीला मी जॉईन झालेलो आहे. तुम्ही बघितलं तर ह्या वर्षी जो रमजान होता तो फेब आणि मार्च मध्ये होता. यामध्ये मी बघितलं की तिथं कॉन्सन्ट्रिक्स मध्ये पूर्ण नमाज सपोज जर नमाज प्रेयर असते ती केली जाते. सेपरेट रूम असते, सेपरेट रूम अलोकेटेड केली जाते इंडोर्सला. हे सर्व तिथे सीसीटीव्ही मध्ये पण आहे. इव्हन आम्ही सर्व एम्प्लॉईज या गोष्टी बघतोय. या रिलेटेड मला कुठलाही इश्यू नाहीये की बाबा कोणी प्रेयर करू शकतं का, करू शकतात. पण जर मी भगवान श्रीरामाचा जर गमछा घालतोय आणि ते मला अलाउड केलं जात नाही, आम्हाला सांगितलं जातं की हे ड्रेस कोड पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. मी रुद्राक्षाची माळ सुद्धा तिथे नाही वापरू शकत आहे. मग मी माझा रिलिजन तिथे फॉलो नाही करू शकत आहे. याबद्दल मी इंटिमेशन मेल पण दिलेले आहेत, पण त्यापर्यंत अद्याप कुठलं सोल्युशन नाही मिळालं. नेमकी तुमची मागणी आहे? माझी आता एकच मागणी आहे की तिथे मला माझ्या कल्चरनुसार मला माझं कल्चर फॉलो करू द्यावं. मला भगवान श्रीरामाचा गमछा किंवा मला ज्या पद्धतीने माझं रिलिजन एक्सप्रेस करायला ते करता यावं. कारण की तिथं जसं की अदर कुठलंही रिलिजन असो तिथं ते फॉलो करतात. तिथं ड्रेस कोड पॉलिसी आहे, त्या ड्रेस कोड पॉलिसीमध्ये कुठल्याही रिजनला स्पेसिफिक फॉलो करण्याचा अधिकार नाहीये. पण कंपनीच्या एन्व्हायरमेंटमध्ये तिथं फॉलो करू दिलं जातंय. तर माझी एकच मागणी आहे की मला पण ते फॉलो करू देण्यात यावं. छत्रपती शिवाजी महाराजांची जर जयंती असेल तर मला पण ट्रेडिशनल डे करू देण्यात यावा, जो स्पेसिफिक 19 तारखेलाच आहे. जर इंग्लंडवरनं क्लायंट येतात तर हे कुठेही डॉक्युमेंटेड नाहीये की इंग्लंडवरनं क्लायंट येत आहेत आणि त्यांना ते आवडणार नाहीये, असं कुठं मेल नाहीये. तरी सुद्धा आम्हाला मिसगाईड केलं जातं. मिसगाईड जे आहे ते आम्हाला दिनाज आणि नुरेननं केलेले. याबद्दल मी एक कंप्लेंट केली, त्याला सपोर्टिंग जे मेल्स आहेत ते पण माझ्या कलिगनं तिथे केलेले.